नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून दिशाभूल, दाणेवाडीत विनापरवाना वृक्षतोडीचा आरोप, वाढते तापमान, असहाय्य उकाडा आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल या सगळ्यामागे बेकायदेशीर वृक्षतोड हे एक मोठे कारण मानले जाते। अशातच पन्हाळा तालुक्यातील दाणेवाडी येथे समोर आलेल्या वृक्षतोडीच्या प्रकारामुळे वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पन्हाळा तालुक्यातील दाणेवाडी गावातील जाफळे फाटा परिसरातील एका शेतामध्ये निर्गील वृक्षाची तोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। विशेष म्हणजे या वृक्षतोडीसाठी वन विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात पन्हाळा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे माहिती विचारण्यात आली असता सुरुवातीला संबंधित क्षेत्र हे पिंपळीतर्फ सातवे गावच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात आले। तसेच या क्षेत्रातील झाडतोडीस परवानगी दिल्याचेही कार्यालयाकडून सांगण्यात आले। मात्र महसूल विभागाकडून माहिती घेतल्यानंतर वेगळेच वास्तव समोर आले। संबंधित क्षेत्र हे पिंपळीतर्फ सातवे गावात नसून दाणेवाडी गावच्या हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले। तसेच या ठिकाणच्या झाडतोडीस वन विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले। याबाबत पुन्हा वन परिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधला असता सुरुवातीला निर्गील झाडे तोडण्यासाठी परवानगी किंवा वाहतूक परवाना आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले। मात्र अधिक माहिती विचारल्यानंतर संबंधित वृक्षतोड विनापरवाना झाल्याचे मान्य करत संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वन परिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांनी सांगितले। नियमानुसार एखाद्या झाडाची तोड करण्यास परवानगी देताना पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी एका झाडाच्या बदल्यात किमान 5 झाडे लावणे अपेक्षित असते। मात्र प्रत्यक्षात या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे वन विभागाच्या कारभाराबाबत स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। दाणेवाडीतील विनापरवाना वृक्षतोड आणि वन विभागाकडून मिळालेल्या विरोधाभासीय उत्तरांमुळे पन्हाळा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल असे तुम्हाला वाटते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।